नवी मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका जिंकण्यासाठी माजी खासदार संजीव नाईक सध्या ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये मॅरेथॉन बैठका जे घेत आहेत कार्यकर्त्यांसंदर्भात। सर, खरं तर नवी मुंबईमध्ये गणेश नाईक जोरदार शक्ती प्रदर्शन करतायत, तुम्ही सुद्धा आता ठाण्याकडे ज्या पद्धतीने मॅरेथॉन बैठका आणि जोर ज्या पद्धतीने लावताय ठाण्याकडे। नाही, मुळामध्ये पक्षाने दिलेली जबाबदारी आहे ना। भारतीय जनता पक्षाचे जेव्हा आम्ही कार्यकर्ते आहोत तर आमची जबाबदारी आहे की पक्षाने दिलेल्या कामाच्या अनुषंगाने त्यांना त्याच्यावरती रिझल्ट मिळाला पाहिजे आणि पक्षाने दिलेली जबाबदारी ती पूर्ण व्यवस्थित व्हावी अशी अपेक्षा पक्षांनी आमच्याकडून व्यक्त केलेली आहे आणि त्याच्यामुळे ती जबाबदारी दिलेली आहे। मग ते नाईक साहेब असतील, आमचे स्थानिक आमदार केळकर साहेब आहेत, निरंजन डावकरे साहेब आहेत, संदीप लेले साहेब आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि इतर सर्व पदाधिकारी, नगरसेवक सर्व सुरुवातीला बघा कसं आहे की भारतीय जनता पक्षाचं एक तिथलं शहराचंच आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। भारतीय जनता पक्ष आणि इतर उरलेल्या मतदारसंघामध्ये सुद्धा पक्ष आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतोय आणि आम्हाला विश्वास आहे की पक्षाने दिलेल्या जबाबदारीप्रमाणे पक्ष अजून मजबूत करण्याची जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडू। सर, नवी मुंबई शहरामध्ये जिल्हा कार्यकारिणीवरून मतभेद झालेले आहेत, ती बरखास्त झाली का? काय त्याच्या बदल वगैरे अपेक्षित आहेत का? नाही, या संदर्भामध्ये मतभेद असं काही नाहीये, मतभेदांचा विषय नाहीये त्या ठिकाणी। काही शेवटी कसं असतं, ज्याला संधी मिळते तो कार्याला लागतो, ज्याला संधी मिळत नाही तो थोडासा नाराज होतो। तर प्रत्येक वेळेस ते स्थित्यंतर होतच असतं आणि मला विश्वास आहे की नवी मुंबई भारतीय जनता पक्ष हे योग्य पद्धतीने त्याची बांधणी होईल आणि सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम भारतीय जनता पक्ष करेल। गणेश नाईक मॅरेथॉन बैठक घेत आहेत नवी मुंबई शहरासंदर्भात, काही मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची मागितलेले सगळे नगरसेवक तिकडे जाणार आहे, या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून काय कार्यालयाकडून काय माहिती आली का? माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे गणेश नाईक साहेबांनी जिल्ह्याचे पदाधिकारी, नगरसेवक आणि धोरणात्मक म्हणजे सिडको, महानगरपालिका आणि MIDC तिघांचे धोरणात्मक काही विषय हे प्रलंबित आहे। तर जेव्हा आता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भामध्ये सकारात्मक सांगितलेलं आहे की त्वरित त्याच्यावरती निर्णय घेण्यात येईल आणि त्यासाठी खास बैठक माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या स्तरावरती होईल। त्याच्यामध्ये MIDC, सिडको, महानगरपालिका यांना बोलवण्यात येईल आणि त्या संदर्भामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ही बैठक व्हावी अशा पद्धतीची विनंती माननीय मुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे आणि तशा पद्धतीचं त्याचं योजना लवकरच नियोजन होईल। नवी मुंबईमध्ये युती होणार की नाही? गणेश नाईक बोलले सोबळावर, काय तयारी, काय मानसिकता सध्या? नाही, नाईक साहेबांनी असं कधीच सांगितलं नाही की स्वबळावरती। त्यांनी असं सांगितलं की शेवटी हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असणार आहे आणि महायुतीमध्ये चर्चा विनिमय करण्याची जी काही वरिष्ठ नेते मंडळी आहेत त्या संदर्भात निर्णय घेतील, परंतु जर माझ्या कुठल्या कार्यकर्त्यावरती अन्याय होत असेल तर त्याला न्याय देण्यासाठी गणेश नाईक हा सक्षम आहे असं दादा नेहमी सांगत असतात। त्याच्यामुळे काय झालेलं आहे की काही मीडिया आपलं वेगळ्या पद्धतीनं त्यांनी काही गोष्टी दाखवल्या गेल्या, आम्हाला त्याच्यात काही जास्त पडायचं नाही। वरिष्ठ पातळीवरती जे निर्णय घेतले जातील तेच पद्धतीनं पुढे या शहरामध्ये निवडणुका लढवल्या जातील। हे होते संजीव नाईक, ते सुद्धा ठाणे आणि असेल नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन आणि मॅरेथॉन बैठका सध्या नवी मुंबई शहरामध्ये आणि ठाण्यामध्ये सुरू झालेल्या आहे। कॅमेरामन ज्ञानेश भाडेसह विकास मिरणे, साम TV, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।